सोलापुरातील 84 बालमातांचा मुद्दा सध्या गाजत असताना महापालिकेच्या 2 रुग्णालयांमध्ये आणखी 4 अल्पवयीन माता आढळून आल्या। सोलापूर शहर परिसरातील 84 बालमातांचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे। सरकारी रुग्णालयात या माता गर्भवती अवस्थेत उपचारासाठी आलेल्या असतानाही संबंधित डॉक्टरांनी याबाबतची माहिती पोलिसांपासून लपवली। त्यामुळे महापालिका आणि सिव्हिलच्या डॉक्टरांवर गुन्हेही दाखल आहेत। या सर्व 84 प्रकरणांची सध्या महापालिका आणि पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। बाल हक्क संरक्षण समितीनेही चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे। त्यामुळे शहरातील 130 प्रसूतिगृहांमधील प्रत्येक प्रसूत महिलेच्या माहितीचीही फेर तपासणी करण्याचं काम महापालिकेने सुरू केलं आहे। हे सर्व होत असतानाच गुरुवारी आणि शुक्रवारी महापालिकेच्या 2 रुग्णालयात 4 अल्पवयीन माता आढळून आल्या। मागच्या काही प्रकरणाचा धडा घेत यावेळी मात्र संबंधित डॉक्टरांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली। 84 बालमातांचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीनं शहरातील सर्व महापालिका दवाखान्यांना आणि प्रसूतिगृहांना लेखी सूचना देऊन अल्पवयीन माता उपचारास आल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभाग आणि पोलिसांना देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। दरम्यान या प्रकरणाची राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं गंभीर दखल घेत मुंबईत सुनावणी घेतली। 86 प्रकरणांपैकी 52 प्रकरणात अल्पवयीन माता या 18 वर्षाच्या पुढच्या असल्याची माहिती चौकशीत समोर आल्याचा दावा पोलिसांनी महापालिकेला दिलेल्या माहितीत केला आहे, तर 34 माता अल्पवयीन असल्याचं समजतं। बालहक्क संरक्षण आयोगानं शहरातील सर्व खाजगी दवाखान्यांमधील नोंदीची माहिती मागवली आहे। या सर्व दवाखान्यांचा 1 वर्षाचा डेटा गोळा करण्यासाठी 15 मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। त्यासाठी महापालिकेनं 7 पथकं नेमली असून एका पथकात 4 सदस्य असतील। आरोग्य विभागाचं हे पथक आपलं दररोजचं काम करत हे अधिकचं काम करत आहे। संबंधित दवाखान्यातील रजिस्टर सर्व कागदपत्रे एकत्र करून गोळा केले जात आहेत। एवढंच नाही तर सोनोग्राफी सेंटरमधून सुद्धा याची माहिती घेतली जात आहे। हे सर्व होत असताना पुन्हा 4 अल्पवयीन माता सापडल्या आहेत। या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी सुरू आहे। अल्पवयीन मातांच्या प्रकरणांचा तपास करताना शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बालविवाह झाल्याच्या संशयाची 36 प्रकरणं समोर आली आहेत। यात सखोल चौकशीअंती 10हून अधिक मुलींचं वय कायदेशीररित्या 18 वर्षे पूर्ण असल्याचं निष्पन्न झालं, तर शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 13 अल्पवयीन मुलींचा विवाह लावल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत। 9 प्रकरणं ग्रामीण हद्दीतील आणि 1 कर्नाटकातील असल्यानं तेथील पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहेत। 4 प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे। दरम्यान महापालिका आणि पोलिसांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होणार आहे। यानंतर 29 रोजी जिल्हाधिकारी याची बैठक घेणार असल्याचं समजतं। जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्राप्त झालेल्या 5ही प्रकरणांमध्ये मुली अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं। विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालमातांच्या 5 प्रकरणांची माहिती मिळाली होती। त्यापैकी 4 मुलींचं वय 18 वर्षे पूर्ण असल्याचं कागदपत्रांवरून सिद्ध झालं। उर्वरित एका प्रकरणात मुलगी अल्पवयीन आढळल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 प्रकरणं होती। त्यापैकी 4 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले असून 1 प्रकरण वळसंग पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं। सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 9 प्रकरणं होती। चौकशीअंती 2 गुन्हे दाखल झाले। यातील 1 गुन्हा गुलबर्गा कर्नाटक आणि दुसरा मोहोळ इथं वर्ग करण्यात आला। एका मुलीचं वय 18पेक्षा जास्त निघाला असून 4 प्रकरणांचा तपास अजूनही सुरू आहे। जोडभाईपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 प्रकरणं होती। त्यातील 2 मुलींचं वय पूर्ण निघालं, तर एका अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात गुन्हा नोंद आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 9 प्रकरणं आली होती। त्यामध्ये 6 प्रकरणात ग्रामीणमध्ये गुन्हे दाखल आहेत। 3 मुली सज्ञान आहेत।